अश्लील कृत्य प्रकरणातील आरोपी गौरव अहुजाची ससून रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी पूर्ण, तर गौरव अहुजा आणि भागेश ओसवाल याला आजच कोर्टात हजर करणार। गौरव अहुजाच्या मेडिकल रिपोर्टमध्ये अल्कोहोलचं प्रमाण, कराडमध्ये केलेल्या मेडिकल रिपोर्टमध्ये अल्कोहोलचं प्रमाण आढळल्याची सूत्रांची माहिती। गौरव अहुजाचा माफी मागतानाचा व्हिडिओ समोर, अश्लील चाळे करणारा गौरव अहुजा पोलिसांच्या ताब्यात। माझं कालचं कृत्य चुकीचं, मी मनापासून माफी मागतो, व्हिडिओतनं गौरवचा माफीनामा। पुण्यामध्ये नंगानाच करणाऱ्या तरुणाचे वडील पोलिसांच्या ताब्यात, तर गौरव माझा मुलगा असल्याची लाज वाटतेय, त्यानं सिग्नलवर नव्हे तर माझ्या तोंडावर लघुशंका केली, मनोज अहुजांची प्रतिक्रिया। तर सतीश भोसलेची भावजाई ढाकणे पिता पुत्रांच्या विरोधात पोलीस ठाण्यात, माझ्या बहिणीच्या लेकरांना जाळं लावायचं म्हणून घेऊन गेले, तर सतीश भोसलेच्या भावजाईचा ढाकणे पिता पुत्रांवर आरोप। लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा वापर करून सतीश भोसलेला धमकी, खोक्या भोसलेला लवकरच जेलमध्ये टाकण्याची मागणी। बिश्नोईच्या नावानं अज्ञाताकडून 2 दिवसांपूर्वी फेसबुक अकाउंट तयार करण्यात आलं होतं। सतीश भोसलेवर गुन्हा दाखल करा, मात्र अद्यापही त्याला अटक नाही, तर सतीश भोसलेला अटक न झाल्यामुळे आज शिरूर कासारमध्ये बंदची हाक, पोलीस ठाण्यावर निघणार आक्रोश मोर्चा। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिरूर शहरात पोलीस बंदोबस्त। सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ परभणीच्या पूर्णा आणि जिंतूरमध्ये कडकडीत बंद, हत्येच्या कटात आरोपींना पाठराखण करणाऱ्यांना आता सहआरोपी करण्याची मागणी। आजच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं ढाकणे बाप लेकाकडून आवाहन, सतीश भोसलेला अटक न झाल्यामुळे शिरूर बंदची हाक, सतीश भोसलेवर कडक कारवाई व्हावी, महेश ढाकणेची मागणी। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बारामतीमध्ये मोर्चा, तर देशमुख कुटुंबीय मोर्चासाठी रवाना, कसबा चौक या ठिकाणी सकाळी 9 वाजता मोर्चाला सुरुवात होणार। सर्व धर्मीयांच्या वतीनं हत्येच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वैभवी देशमुखच्या जबाबामध्ये मोठा खुलासा, हत्येच्या आधी संतोष देशमुख आणि आरोपी विष्णू चाटेमध्ये संवाद, लहान गोष्टींसाठी जीवावर का उठता असं देशमुख विष्णू चाटेला म्हणाले होते, वैभवीचा तपास यंत्रणांसमोर जबाब। संतोष देशमुखांच्या हत्येचा कट शिजताना आरोपी चाटे आणि घुलेमधील संभाषण समोर, केजमधील एका ढाब्यावर हत्येचा कट शिजल्याची माहिती। बीड हत्या प्रकरणात वापरलेल्या हत्यारांची रेखाचित्र आता समोर, तर देशमुखांच्या हत्येसाठी आरोपींनी हत्यारं बनवल्याचं समोर, सीआयडीनं आरोपपत्रात जोडलेले फोटो समोर, लोखंडी रॉड यासह पाईप क्लच असलेल्या वायरच्या मारहाणीसाठी। सतीश भोसले सारख्या विकृत माणसासोबत सुरेश धसांची ओळख, तर धसांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा राजीनाम्याची मागणी करू, अंजली दमन यांचा निशाणा। कृषी विभागातल्या घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार, तर धनंजय देशमुख वाल्मिक कराडनं कृषी विभागाचे 200 कोटी उचलले, सुरेश धसांचा आरोप, ईडीला पत्र लिहून तक्रार करणार। धस हवेतलं बोलत नाहीत, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य, तर धसांवर जमीन बळकावल्याचा आरोप, अजित पवार गटाचे आनंद परांजपे यांची टीका। दरम्यान मुंडेंविरोधात धस ईडीकडे तक्रार करणार असल्याची माहिती। प्रशांत कोरटकरच्या रोल्स रॉईस या कारवरून आता महेश मोतेवाराचा धक्कादायक आरोप, केंद्रानं नेमलेल्या प्रशासकानं जप्त केलेली 500 कोटींची संपत्ती परस्पर विकल्याचा दावा। औरंगजेबाची कबर हटवली पाहिजे असं आम्हालाही वाटतं, काँग्रेसच्या काळात पुरातत्व विभागाकडून औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण, कबर संरक्षित असल्यानं काही गोष्टी कायद्यानं कराव्या लागतात, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। औरंगजेबाची कबर किती वर्ष राहील हे येत्या दिवसात कळेल। दरम्यान संभाजीनगरातील औरंगजेबाच्या कबरीबाबत नितेश राणेंचं सूचक विधान, तर या संदर्भात राज्याचे प्रमुख निर्णय घेतील, राणेंची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेचं आज ईशान्य मुंबईमध्ये निर्धार शिबिर, तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत संबोधित करणार, संघटना मजबूत करण्याच्या उद्देशानं निर्धार शिबिर। उद्धव ठाकरे हे विश्वासघाताच्या राजकारणाचे महामेरू, स्वतःचे पाय चिखलात माखलेले असताना दुसऱ्यावर बोलू नये, मंत्री आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर टीका। बीडमधील काँग्रेसच्या सद्भावना पदयात्रेचा आजचा दुसरा दिवस, तर नेकनूरमध्ये मुक्कामानंतर आज पुन्हा यात्रा सुरू होणार। पुरोगामी विचार पुढे घेऊन जाण्यासाठी सद्भावना पदयात्रा, तर धनंजय देशमुखांना एवढं सहन करण्याची क्षमता कुठून आली, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। मी सर्वांच्याच संपर्कात, संजय या ठिकाणी जयंत पाटलांचं सूचक विधान, तर भाजपच्या संपर्कात आहात का या पत्रकारांच्या प्रश्नावर जयंत पाटलांचं उत्तर। मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांपैकी एकानं वाशिमचं पालकत्व स्वीकारावं, दरम्यान काँग्रेसचे आमदार अमित झनक यांची विधानसभेत मागणी। लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ते विधानसभेचे आखाडे बांधत होते, याला जेलमध्ये टाकू, त्याला बर्फावर झोपवावं असं ते बोलत होते, एकनाथ शिंदेंची महाविकास आघाडीवर टीका।
महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन द्यायचं होतं. शांततेत निवेदन देण्यासाठी आम्ही आलो होतो. पोलिसांनी योग्य वागणूक दिली नाही. धरपकड करण्यात आल्यानंतर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया. लाडक्या बहिणींना सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू. सर्व पात्र लाभार्थ्यांना 2 महिन्यांचा लाभ मिळणार. मंत्री आदित्य तटकरे यांच्याकडून ट्विट करत माहिती. लाडक्या बहिणींचा पगार दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करू असा शब्द देतो. आमदार रवी राणा यांचं महिला दिनानिमित्त वक्तव्य. दुबईमध्ये आज भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा अंतिम थरार रंगणार. तर चॅम्पियन्स ट्रॉफीवर दुसऱ्यांदा नाव कोरण्याची भारताकडे संधी. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड दरम्यान लोकल धीम्या मार्गावर वळवणार. तर कसारा स्थानकात आजही ब्लॉक. उड्डाणपुलाची तुळई उभारण्यासाठी विशेष वाहतुकीचा ब्लॉक. मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर याचा काही अंशी परिणाम होणार. औरंगजेबाचा खजिना शोधण्यासाठी बऱ्हाणपूरमध्ये गर्दी. तर असीरगड किल्ल्यावर मुघलकालीन संपत्ती पुरून ठेवल्याची अफवा. छावा चित्रपटानंतर नागरिकांमध्ये अफवा पसरल्याची चर्चा. खोदकाम करण्यासाठी साहित्य घेऊन नागरिकांची झुंबड. मुघलकालीन औरंगजेबाचा खजिना शोधतानाचा व्हिडिओ व्हायरल. दरम्यान स्थानिक सरपंच भागवत बोदोळे यांची प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ. याच ठिकाणी न जाण्याच्या स्थानिकांना सूचना. बऱ्हाणपूरमध्ये खजिनाच्या शोधासाठी खोदकाम. तर काही खजिना मिळाल्यास ती शासकीय संपत्ती असेल. बऱ्हाणपूर जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. बेताल वक्तव्य करणाऱ्या अबू आझमी यांच्यावर गुन्हा दाखल करा. सोलापूरचे भाजप जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार यांची मागणी. मध्य रेल्वेकडून जलद मार्गावर आता 15 डब्यांच्या लोकल गाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय. तर सीएसएमटी स्थानकावरील फलाटांचा विस्तार करण्यात येणार. मध्य रेल्वे प्रशासनाची माहिती. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर आता नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 44 होर्डिंग्सवर कारवाई केली. तर 31 होर्डिंग्स हटवली. ठाणे महापालिकेची उच्च न्यायालयात माहिती. मुंबईच्या गोरेगाव नेस्को सेंटर या ठिकाणी मंत्री नितेश राणेंकडून कोकण महोत्सवाचं आयोजन. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार. मुंबई विद्यापीठाकडून विविध शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा शोध घेतला जाणार. विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचा पुरस्कारही करण्यात येणार. दरम्यान 6 वर्षात नागपूर मेट्रोतनं 9 कोटी प्रवाशांचा प्रवास. प्रवाशांच्या सुविधांसाठी नागपूर मेट्रोकडून नवनवे उपक्रम. सोलापूरच्या करमाळ्यातील केम विविध सोसायटीवर आता दत्तात्रय बिचितकर यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड. दरम्यान माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या गटाची एकहाती सत्ता. करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं. 17 एप्रिलला संचालक मंडळासाठी मतदान होणार. तर 19 एप्रिलला मतमोजणी होणार. रेशन लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं अत्यंत महत्त्वाचं. केवायसी न केल्यास 15 मार्च नंतर रेशन बंद होणार. गोंदिया जिल्ह्यामध्ये एकूण 2,47,920 रेशन कार्ड धारक. परभणीमध्ये मार्च महिन्यात येलदरी जलाशयात 75% समाधानकारक जलसाठा उपलब्ध. परभणीसह हिंगोली आणि नांदेडकरांना पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी पाणी उपलब्ध राहणार. गोंदिया जिल्ह्यातील 93,000 शेतकऱ्यांना लवकरच मिळणार फार्मर आयडी. 1.5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची फार्मर आयडीसाठी नोंदणी. सोलापुरात शासकीय योजनेच्या ठेकेदारानं बोगस रक्त चाचण्या दाखवून बिलं उचलली. माहिती अधिकारातनं बाब उघड. वैद्यकीय शिक्षण विभागानं तात्काळ चौकशीचे आदेश मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातांना दिले. वीज खांब चोरणारी टोळी जेरबंद. नागपुरातील 3 जणांना बेड्या. तर तिरोडा गुन्हे शाखेची कारवाई. चोरीचा मालही जप्त. गोंदियातील कल्लू यादव गोळीबार प्रकरणी आणखी 6 आरोपींना अटक. तर मुख्य आरोपी प्रशांत मेश्रामनं नावं सांगितल्यानंतर पोलिसांची ही कारवाई. वसई पूर्व वालीवच्या विठ्ठल मंदिराजवळ अवजड ट्रेलरच्या धडकेमध्ये हाय टेन्शन वायर तुटली. दरम्यान 2 तासांसाठी दोन्ही बाजूंची वाहतूक. इचलकरंजीमधील चांदूर आभार फाटा या ठिकाणी सुताच्या गोडाऊनला आग. तर आगीमध्ये 25 ते 30 लाखांचं नुकसान झाल्याची माहिती. चिपळूण शहरातील अनेक तरुणांचा मनसेमध्ये प्रवेश. मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. पक्षातील गळतीनंतर आता सोलापुरातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. संतोष पाटलांचं नाव जिल्हा प्रमुख पदासाठी आता जवळपास निश्चित. ठाकरेंकडून शिवसैनिकांना लढण्याचा आदेश. तर उदयसिंग पाटील उंडाळकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर. सूत्रांची माहिती. तर उदयसिंग हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते. स्वर्गीय विलास काका उंडाळकरांचे ते पुत्र. तर पृथ्वीराज चव्हाणांसह काँग्रेसला हा मोठा. कल्याणमध्ये महिलांचे फोटो काढणाऱ्या विकृताला नागरिकांकडून चोप. खडकपाडा 12 या परिसरातली ही धक्कादायक घटना. तर मोबाईलमध्ये अनेक महिला आणि मुलींचे फोटो असल्याचं समोर. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात. बीडच्या पाटोदा पोलीस ठाण्यातील अंमलदाराकडून महिलेवर बलात्कार. तर महिला दिनानिमित्त सत्कारासाठी बोलावून महिलेवर
बलात्कार झाल्याची माहिती अंमलदार उद्धव गडकर पाटोदा पोलिसांच्या ताब्यात। नवी मुंबईतील कोपरी गावात ड्रग्ज विक्री करणाऱ्या 2 परदेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। 20,65,000चं 52 ग्रॅम कोकेन पावडर त्याच्याकडून हस्तगत। अधिकचा तपास या संदर्भात सुरू। ठाण्यातील येऊर परिसरामध्ये एअरफोर्सच्या गेटजवळ बिबट्याचा वावर। परिसरातील नागरिकांमध्ये यामुळे भीतीचा। ईडीकडून जयेश टन्नाच्या साई ग्रुप ऑफ कंपनीवर धाड, तर मुंबईतील 9 ठिकाणी ईडीची छापेमारी। जवळपास 72 कोटींची फसवणूक केल्याचाही आरोप। दरम्यान काही कागदपत्रही ईडीकडून जप्त। रेल्वे स्थानक परिसरातनं 28 फेब्रुवारी रोजी दुचाकी चोरणाऱ्याला अटक, तर गोंदिया रेल्वे पोलिसांकडून आरोपी साहिल खान साहिद याला अटक। नंदुरबारमधील शहादा या ठिकाणी भैयूजी जोशी यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या वतीनं जोडे मारो आंदोलन। भैयूजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ठाकरे गट आक्रमक। नंदुरबार बाजार समितीमध्ये कांद्याची आवक सुरू। किरकोळ बाजारात कांद्याला 20 रुपयांचा दर, तर दर वाढवून देण्याची शेतकऱ्यांकडून आता अपेक्षा व्यक्त। अंबरनाथमध्ये शनिवारी सकाळी अर्ध्या तासाच्या फरकानं 2 महिलांची सोनसाखळी खेचल्याच्या घटना। निसर्ग आणि रिलायन्स रेसिडेन्सी भागातली घटना। दोन्ही घटनांमधील चोरटे एकच असल्याचं समोर। अंबरनाथमध्ये कोर्टाकडे जाणाऱ्या रस्त्याचं भाजप कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण। गुलाबराव करंजुले यांनी स्वतःच्या जागेतनं तयार केला रस्ता। अंबरनाथ पूर्वमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान। राष्ट्रवादी काँग्रेस आणि सदामामा प्रतिष्ठानकडून हा सन्मान झाल्याची माहिती। जिल्हाध्यक्ष रुपालीताई कराळे यांची उपस्थिती। जळगावच्या अंमळनेर तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांकडून प्रामाणिकपणाचं दर्शन, तर मंगळूर गावामध्ये 2 मोबाईलसह पैशांची सापडलेली पिशवी विद्यार्थ्यांनी मूळ मालकाला परत केली। वेदांत पाटीलच्या प्रामाणिकपणाचं होतंय कौतुक। जळगावात बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आता धरणे आंदोलन, तर बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन। जळगावच्या जामनेर शहरामध्ये वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई, तर या ठिकाणी शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवरील हातगाड्या आणि टपऱ्यांचं अतिक्रमण जेसीबीच्या माध्यमातून हटवलं। जळगावच्या नशिराबाद या ठिकाणी घरगुती गॅस वाहनात भरणाऱ्याला तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक। 18 गॅस सिलेंडर, 1 टाटा मालवाहू गाडी आणि वाहनात गॅस भरणारं मशीन असा 4 लाखांचा मुद्देमाल या ठिकाणाहून जप्त। जळगावात महापालिकेच्या वतीनं गुणवंत विद्यार्थिनी आणि उत्कृष्ट महिला खेळाडू तसंच महिला कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते सन्मान, तर महापालिकेच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन। जळगावच्या नशिराबाद या ठिकाणी भागवत पारायण ग्राम महोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली। हरिनामाच्या गजरात फुगड्या खेळत महिलांनी आनंद साजरा केला। आमदार अबू आझमींचा सलमान खान आणि फराह खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा। इंदिरा महिला मंडळाच्या वतीनं निदर्शन आंदोलन। धुळे जिल्ह्यामध्ये ठिबक आणि तुषार सिंचनाचे 50 कोटी रुपयांचं अनुदान थकले, तर आता 8,000 शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी प्रस्ताव पाठवले। दरम्यान मागील काही 2 वर्षांपासून या शेतकऱ्यांना अनुदानच मिळालं नाही। धुळे महापालिकेच्या 1,107 कोटींच्या अंदाजपत्रकाला महासभेत मंजुरी, तर 1 एप्रिलपासून मालमत्ता करात 6% सूट। मालमत्ता कर 36%हून आता 30%वर। 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम, तर धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातल्या अतिदुर्गम भागातील 392 लाभार्थ्यांना ई शिधापत्रिकेचं वाटप। राहुल गांधी गुजरातच्या दौऱ्यावर, तर गुजरात दौऱ्यावर राहुल गांधी पक्षनेत्यांवर संतापले। भाजपसाठी काम करणाऱ्या नेत्यांना पक्षाबाहेर काढणार, बैठकीत राहुल गांधींचा इशारा। थायलंडमध्ये आईस्क्रीममध्ये आढळला चक्क साप, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, लोकांकडून संतप्त प्रतिक्रिया। झारखंडच्या हजारीबागमध्ये एनटीपीसीचे डीजीएम कुमार गौरव यांची गोळ्या झाडून हत्या। खंडणी प्रकरणामध्ये हत्या झाल्याची माहिती। एनटीपीसीच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीती। बुद्धिबळ स्पर्धेचा आणखी एक मैलाचा दगड। दरम्यान आता जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेत प्रणव व्यंकटेश विजयी। स्पर्धेमध्ये एकही सामना न गमावता 9 गुण मिळवत व्यंकटेश विजयी। कुलभूषण जाधव यांना पकडून देणाऱ्या आयएसआय एजंटचा खात्मा। बलुचिस्तानच्या तुर्बत या परिसरामध्ये गोळ्या झाडल्या, त्यांच्याच ग्रुपमध्ये लोकांकडून हत्या झाल्याची माहिती। इस्रायलच्या पर्यटक महिलेसह गाईडचा कर्नाटकच्या हंपीमध्ये बलात्कार, तर सोबतच्या 3 पथकांना कॅनलमध्ये ढकललं, पोहता येत नसल्यामुळे एकाचा मृत्यू। ठाकरेंच्या शिवसेनेकडून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रभारी जिल्हा प्रमुखपदी संतोष पाटील यांची निवड। अमर पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर रिक्त होती जागा। जीएसटीचे दर आणखी कमी होण्याची शक्यता। करांमध्ये आता समतोल साधण्याचं काम अंतिम टप्प्यात। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती।
कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवता येणार नाही. केंद्रीय जल आयोगानं कर्नाटक सरकारला बजावलं. दरम्यान उंची वाढवण्यासाठी कोणतीही परवानगी दिली नसल्याचंही स्पष्ट. पिंपरीमध्ये मनसेचा 19वा वर्धापन दिन साजरा होणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार. सर्व नेते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार. पुणे शहरासह जिल्ह्यातील तापमानात सध्या वाढ झाल्याची माहिती. तापमानाचा पारा आता 40शी पार. तर नागरिकांनी घराबाहेर पडताना दक्षता घ्यावी, तज्ज्ञांचा सल्ला.